नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं पाचो मेरु असि जिनदाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। जय बोलो 24 भगवान की जय। तर पंचमेरू पूजनमध्ये अकृत्रिम चैत्यालयांचं पूजन बघत होतो आपण। फक्त पंचमेरूचेच नाही तर 3 लोकातल्या सगळ्या अकृत्रिम चैत्यालयांना त्यांची रचना, त्यांचं वैशिष्ट्य हे सगळं आपण बघितलं। तर त्याच्यामध्ये त्यांनी आता पुढे घेत आहेत काय, जिनेंद्र भगवान की समस्त कृत्रिम प्रतिमाएं 925 कोटी म्हणतो ना आपण, त्यांनी म्हणले 9 अरब 25 करोड़ 53 लाख 27,948 है, उनको मैं वंदन करता हूँ। इस काल में भगवान की मूर्ति ही आत्मकल्याण के लिए सच्चा सहारा है। यह संसार समुद्र से पार करने के लिए नौका के सदृश है, वीतराग भाव को उत्पन्न करने में निमित्त कारण है। म्हणजे संसारातली दुसरी कुठली गोष्ट तुम्हाला वीतरागता देऊ शकत नाही। जे वीतरागी भगवान आहे तेच तुम्हाला वीतरागता दाखवू शकतात। त्यांच्याच निमित्तात आपल्यामध्ये वैराग्य उत्पन्न होऊ शकतं। म्हणजे अन्य देवी देवतांचं दर्शन करणार तर कसं वाटतं, तिथं त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूरता असते, कदाचित काय परिवार जवळ आहे तर स्नेहभाव असतो। असं इतरांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांचं दर्शन केल्याने वैराग्य येत नाही, वीतरागता येत नाही। वैराग्य नव्हे, वीतरागता येत नाही। काहीतरी राग तर असणार, नाही तर द्वेष तर असणार। म्हणजे शत्रूचा संहार करायलेत असे भाव, किंवा मग मित्रतेचे भाव, आशीर्वादाचे भाव, असे सगळे इतरांशी कनेक्टेड आहेत। म्हणून सांगितलं एक भगवानच असे आहेत जिनेंद्र भगवान की ज्यांच्या ठिकाणी स्वभाव प्रगट झालेला आहे, आणि प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे, वीतराग आहे। तीर्थंकर भगवान के न होने पर भी उनकी प्रतिष्ठित प्रतिमाओं की भक्ति पूजन से महान सातिशय पुण्यबंध होता है। जैसे गरुड़ के न होने पर भी उसकी मूर्ति मात्र से क्या सर्प का विष नहीं उतरता, असं असते म्हणे। म्हणजे जर सापाचं विष तुम्हाला चढलं असेल तर ते मंत्रांनी वगैरे, किंवा इवन तुम्ही इथं आहे, म्हणजे समयसारमध्ये सांगितलं त्यांनी की तुम्ही इथं आहे विषबाधा झालेले, आणि दुसऱ्या गावाला कोणीतरी असेल त्यांनी गारुडी मंत्र म्हणला तर तुमचं विष उतरू शकतं। म्हणजे समोर तिथं गरुड असायला पाहिजे, कारण गरुड आणि सापाचं वैर आहे, किंवा काय नाशक घातक आहे दोघं एकमेकांचे। म्हणून सांगितलं की गरुड नसताना सुद्धा त्याची मूर्ती विष उतरवायला मदत करत नाही का, तर करते। काय म्हणताय दीदी? ह्याच्यामध्ये असं ऐकलं होतं पंडित रतनलालजी बेनाडांकडून की एक मुसलमान होता, आणि तो फोनवरून, म्हणजे ज्यांना साप चावला असेल तर फोनवरनं फक्त नमोयंताणू वगैरे असं म्हणायचं, जे आहे ना आपलं नमोकार मंत्र म्हणायचा, आणि त्याच्यानं त्याचं विष उतरायचं समोरच्याचं। म्हणून तर आम्ही म्हणतो ना, दुसऱ्या कुठल्या मंत्राची आवश्यकता नाही, आमचा नमोकार मंत्र आहे ना, महामंत्र आहे। फक्त त्याच्या मागे तेवढी भक्ती पाहिजे, तुमचं तेवढी शक्ती पाहिजे, सगळी कामं करायला तयार आहे ते मंत्र। तुम्ही तसं करून घेत नाही। आपली परवाची गुटिका नाही का नागार्जुनची, सगळं काम करणारी होती ती। नुसते एका रोगाची दवा नव्हती ती, सगळ्या रोगांना दूर करणारी, आणि इवन त्या डोळे सुद्धा आले, त्याचे डोळे गेले होते तर त्या गुटिकेनी। म्हणजे असं सुवर्ण बनवणारी ती विद्या,
म्हणजे एका मंत्रामध्ये अनेक कार्य दिसून येतात, एका त्या रसायनाने अनेक कार्य झालेली समजली. तर जसं सांगितलं की इथं गरुड नसताना सुद्धा त्याची मूर्ती मात्रने, जसं म्हटलं ना नागिन झाली असेल ना, शरीरात नागिन होती ना, तर नागिन झाल्यावर पण ते उपाय असं करतात की जिथं नागिन झाली असेल, समजा गळ्याला झाली असेल ना, तर ते पसरणार जिकडं तिथं गरुडाचं चित्र लावतात, काढतात शरीरावर, असं काहीतरी असं ऐकून आहे बरं का फार. तर ते असेल काहीतरी कनेक्शन त्याचं, लय आपल्याला माहीत नाही. पण सांगायचं भाव एवढंच आहे की आत्ता तुमच्याजवळ साक्षात जिनेंद्र भगवान नाही आहेत, तरीसुद्धा तुम्ही तुमची भावभक्ती जोडली आहे ना, जिथं प्राणप्रतिष्ठा केली आहे, भलेही ते अचित प्रतिमा आहे, तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली आहे. त्यामुळं त्या मूर्तीला देवत्व येणार नाही का? तर येणार. आणि मग त्यांचं भक्तिपूजन केल्याने तुम्हाला सातिशय पुण्यबंध होणार नाही का? तर होणार. हे सांगतायत. परत एकदा वाचते. तीर्थंकर भगवान के न होने पर भी उनकी प्रतिष्ठित प्रतिमाओं की भक्ति पूजन से महान सातिशय पुण्यबंध होता है, जैसे गरुड़ के न होने पर भी उसकी मूर्ति मात्र से सर्प का विष उतरता है. त्याच्यासाठी त्यांनी उदाहरणं दिली होती की मनुष्य असेल तर जे चित्र बघतो, इथं गरुड म्हणजे गरुड पक्षी नाही का घ्यायचा, का गारुडी घ्यायचा? नाही पक्षीच की, गरुड गरुड पक्षाचं सापाचं विरोध असतो ना, पक्षीच घ्यायचंय की, गारुडी नव्हे, गरुड पक्षीच. म्हणजे हा पक्षी, हा तो नाही, पण त्याची मूर्ती जरी असेल तरी विष उतरतंय. हा असं बरोबर. कारण ते कनेक्शन आहे कुठून तरी, ते घातक आहे यापेक्षा म्हणलेलं असणार. तर त्यांनी उदाहरण दिलं इथं की मनुष्य ज्या कोणाचं चित्र बघतो ना, त्याच्या अनुसार त्याच्या ज्ञानामध्ये चित्रित होतं, तसे परिणाम बदलतात. जसं सांगितलं होतं काय, वेश्येचा फोटो बघितला तर कामवासना जागृत होते, वीर पुरुषाचा फोटो बघितला तर वीर रस संचारित होतो, साधू महात्मांचा फोटो पाहिला तर वैराग्य भावाचा संचार होतो. तेच फिल्म स्टार वगैरे त्यांचा फोटो पाहिला तर त्यांच्यासारखे भाव, क्रिकेटरचा फोटो पाहिला तर क्रिकेटच पाहायला बसतात लोक. काय क्रिकेटर नाही राहिला आता, काय फोटो बिटो काय नको आम्हाला, क्रिकेट पाहिजे. तर ते पाहिलं तर त्यांच्यासारखे भाव. उसी प्रकार तीर्थंकर भगवान की आदर्श प्रतिमा के दर्शन पूजा से आत्मा में वितराग विज्ञान भावों का संचार हुए बिना नहीं रहता. जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर वितरागी भगवान असणार तर तुमच्या परिणामामध्ये वितरागता का नाही येणार? येणारच. तीर्थंकर भगवान की प्रतिमा देखने से आत्मा में ये भाव होते हैं कि धन्य है इनका आदर्श त्याग, धन्य है इनकी आत्मिक और शारीरिक शक्ति, जिसके द्वारा अनादिकालीन वैभाविक शक्ति से उत्पन्न हुई आत्मिक वैभाविक परिणति को नाश कर, म्हणजे विभाव परिणतीला नाश करून आत्मा स्वाभाविक अनंत चतुष्टय रूप शक्ति को प्राप्त कर जीवन मुक्त अवस्था को प्राप्त हुए है. मुक्त जीवांचे दोन भेद असतात. कुठले? मुक्त जीवांचे दोन भेद कुठले कुठले हो? नाही मुक्त हो, संसारिक सांगताय तुम्ही. मुक्त जीवांचे दोन भेद कुठले हो? संसार मुक्त जीवन मुक्त नाही, असे नाही आहेत नाव. बोला दीदी. जीवन मुक्त आणि काय म्हणायचं आता, कर्म नवीन तयार करायला लागलाय तुम्ही. परमात्मा आणि निकल परमात्मा नाही, द्रव्य आणि भाव मोक्ष नाही. आता किती निघाले? दोनच पाहिजेत मला. तुम्ही सगळ्यांनी मिळून किती आता 10-12 सांगायला. जीवनमुक्त आणि देहमुक्त. जीवनमुक्त म्हणायचं अरिहंतांना आणि देहमुक्त म्हणायचं सिद्धांना. का म्हणायचं असं? देश नव्हे. जीवनमुक्त म्हणजे आता पुन्हा ते जीवनात संसारात येणार नाहीत, दोघं पण येणार नाही आहेत, पण अजून ते संसारी आहेत, अजून देहमुक्त झाले नाही आहेत. अरिहंत परमात्मा
म्हणून त्यांना म्हणलं जीवनमुक्त. आणि जे देह शरीरमुक्त म्हणा. तर जे सगळ्या कर्मातनं रहित झाले आणि आता देह पण नाही राहिला, तर असे सिद्धांना म्हणलं देहमुक्त. म्हणून सांगता येते त्यांनी की जेव्हा अरिहंतांना आदर्श ठेवून त्यांच्या समान आपण चिंतन करतो, तर आपल्यासुद्धा वैभाविक परिणतीचा नाश होऊन अनंत चतुष्टयाची प्राप्ती होण्यायोग्य योग्यता प्रगट होते आणि जीवनमुक्त अवस्थेला आपण सुद्धा प्राप्त करू शकतो. म्हणजे कोण होणार आपण? अरिहंत. वीतराग प्रभु की प्रतिमा के दर्शन से वीतराग भावों की उत्पत्ति होती है. यदि वीतराग प्रभु की मूर्ति न होती तो फिर हमारी आत्मा में ये आदर्श भाव भी पैदा नहीं हो सकते. तब मोक्ष के उपाय को नहीं सोच सकते और सांसारिक विषय कषाय रूपी कीचड़ से किसी प्रकार नहीं निकल सकते. अतः तीर्थंकर भगवान, म्हणजे तुम्हाला त्यांना म्हणायचं आहे की तीर्थंकर भगवान नाही आहेत साक्षात तुमच्याजवळ, कशाला पाहिजे मूर्ती वगैरे, असं कोणी म्हणेल तर काय राहिलं ना तुमच्या जीवनामध्ये समोर आदर्श ठेवण्यासाठी. जसं तुमच्या घरामध्ये तुमच्या पूर्वजांचं, तुमच्या काय म्हणायचं वरच्या पिढींचं काय नामोनिशाणच नसेल, तर तुम्ही काय म्हणून सांगणार हो पुढच्या पिढीला कोण आहे तुम्ही, तुमचं वंश काय, तुमचं कुळ काय. काय मा आपल्या घरात आपण लावतो ना जर असं काहीतरी फोटो वगैरे किंवा नावं ठेवतो कुठले तरी वगैरे, तर त्याच्यातून कळायसाठी की आपण या पिढीचे, या सगळ्या कुळाचे, या जातीचे, हे सगळं एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून सगळी वंशावळ ठेवावं लागतं तुम्हाला. कारण कोणाचं कोण जन्मलं आणि कोण मेलं की तुमच्यापर्यंत येतं ते सगळं. मग म्हणून तसं सांगतायत की जर सांसारिक लोकांचा आपण आदर्श समोर ठेवतो तर हे तर निस्संसार, यांनी तर सगळ्यात उत्कृष्ट पुरुषार्थ केलेला, आणि मग त्यांना आपण नाही समोर ठेवणार तर आपल्या जीवनामध्ये त्यांच्या समान क्रांती कशी करू शकणार. म्हणून एक आदर्श रूपाने म्हणून एक प्रतिमा इथं स्थापन केली गेली आणि त्यांच्यामध्ये आपण अरिहंतांना पाहून दर्शन करतोय, पूजन करतोय. यदि वीतराग प्रभु की मूर्ति न होती तो फिर हमारी आत्मा में ये आदर्श भाव भी पैदा नहीं हो सकते. तब मोक्ष के उपाय को नहीं सोच सकते और सांसारिक विषय कषाय रूपी काय केलं असतं मग शुद्ध भावच नसते आणि वितरागी देव समोर नाही तर शुभ भाव पण नाही. काय केला असता? फक्त आणि फक्त अशुभामध्ये रमलो असतो. म्हणजे म्हणून सांगतायत विषय कषाय रूपी कीचड़ से किसी प्रकार नहीं निकल सकते. अतः तीर्थंकर भगवान की मूर्ति धार्मिक भाव पैदा करने में प्रधान कारण है. ॲक्च्युली ती मूर्ती आहे म्हणून तुम्ही धार्मिक नाही झाला, म्हणून तुम्ही वितराग नाही झाला, पण तरी पण ते एक अवलंबन आहे. काय कळलं? म्हणजे एक म्हणजे एक समोर तुम्हाला काहीतरी मोटिवेशन करायला समोर पाहिजे काहीतरी असं असतं. धंदा करायला लागला तर बघताना ह्यानी असं करताय तर त्यांच्या सगळं करायचं आहे. अंबानीने किती पैसा कमवला विशाल भैया? त्यांच्यासारखा मला कमवायचं आहे, त्यापेक्षा जास्त कमवायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त दुःख भोगावं लागणार. मग असा एक आदर्श समोर ठेवतो ना. काय स्नेहा, कसं चालवायचं दुकान? गावातलं सगळ्यात बेस्ट दुकान आमचं असायला पाहिजे. मग आदर्श ठेवतोय ना त्या बाकीच्यांचं समोर. मग तसं म्हणतायत की एक आदर्श हा पण पाहिजे वितरागतेचा. म्हणून सांगतायत समोर वितरागी भगवान असायला पाहिजेत. तीर्थंकर भगवान की मूर्ति धार्मिक भाव पैदा करने में प्रधान कारण है. जो लोग यह कहते हैं कि जैन लोग पत्थर की उपासना करने वाले हैं. तुम्ही कोणाची उपासना करता हो? खरंय का खोटं आहे? म्हणा अकलूजकर खरं आहे. अकलूजांचा शब्द आहे अकलूजकरांचा. खरं आहे, खरं आहे. जैन लोग पत्थर की उपासना करते हैं. खरं आहे. वे लोग जैनाचार्यों के सिद्धांत से अनभिज्ञ हैं. जो ऐसा कहते हैं वो सिद्धांत से अनभिज्ञ है, क्योंकि जैन लोग तीर्थंकर भगवान की मूर्ति को देखकर भगवान के वास्तविक स्वरूप तथा उनकी आत्मा की विशुद्ध वीतराग विज्ञान परिणति की उपासना करते हैं.
हे प्रभो, आपने राज्य लक्ष्मी को तृण समान अगण्य समझते हुए त्याग कर जैनेश्वरी दीक्षा धारण की. आता या 8 दिवसामध्ये वगैरे बघितलं असाल तर किती जणांची दीक्षा झाल्यात माहिती का, ऑल ओव्हर इंडिया. म्हणजे दीक्षेचं सीझन चालू आहे सध्या, माहिती आहे का. चला काढायचं का मुहूर्त. लग्नाचं तुमचं मुहूर्त असते, काय म्हणते, सीझन असते, मुहूर्त असते. तसं आता सध्या दीक्षेचे मुहूर्त आहेत. वाटते का तसं पाहून तरी त्यांच्या समान की मला दीक्षा घ्यायची आहे, संस्कार करून घ्या, मला पण हाच आदर्श आहे, हेच करायचं आहे. जितके निर्मळ परिणाम करणार तेवढा उदय मिळणार आपल्याला पण. मी घेणार म्हणा, ओ दुसरं तर काय करल नाही करल, मी घेणार हे बघायचं आपल्याला. मला माझं कल्याण करायचं आहे, दुसऱ्याचं नाही. आपने राज्य लक्ष्मी को तृण समान अगण्य समझते हुए जैनेश्वरी दीक्षा धारण की, जिसमें लेश मात्र भी आरंभ परिग्रह न था. आपने ध्यान रूपी प्रज्वलित अग्नि से घातिया रूप कर्म ईंधन को भस्म किया. घाती कर्म कुठले हो. का घाबरताय. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अंतराय. आणि मोहनीय हे 4 घाती कर्म आहेत. लिहा आपल्याला माहित नसलं तर. आणि अघाती कर्म कुठले. आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय. मग घाती कर्मांचा नाश करून अरिहंत पद मिळतं आणि दोन्ही घाती अघाती कर्मांचा नाश केल्यावर सिद्ध पद मिळतं. तर त्या घाती कर्मांचा नाश कशाने होतो, कुठली आग लावायची ते सांगतायत की ध्यान रूपी प्रज्वलित अग्नि से घातिया रूप कर्म ईंधन को भस्म किया. कुठले 4 लिहिले हो. हां, हे घाती कर्म आहेत. हां, राहिलेले 4 आहेत ते अघाती आहेत. जिससे आपकी आत्मा में अनंत चतुष्टय उत्पन्न हो गए तथा जनसाधारण में पाए जाने वाले क्षुधा, तृषा, भय, राग, द्वेष, चिंता आदि 18 दोषों से रहित होकर वीतरागता की पराकाष्ठा को प्राप्त हुए. आपकी आत्मा में अनंत गुण है जिन्हें बृहस्पति भी निरूपण करने में समर्थ नहीं है. फिर हम सारिखे अल्पज्ञानी उनका निरूपण कर किस प्रकार भक्ति प्रदर्शन कर सकते हैं. अर्थात म्हटलं ना ते की भगवंतांचं भक्ती करणं, पूजन करणं हे आपल्या बसची बात नाही आहे. म्हणजे अनेक त्या स्तोत्रांमध्ये सांगितलं की मी अल्पबुद्धी आहे आणि तुमच्या जसं ह्याच्यात सांगितलं काय, कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये नाही, विशापार स्तोत्रामध्ये सांगितलं काय, तिसरा श्लोक येते का म्हणावं. कल्याण मंदिरचा तिसरा श्लोक आहे. हां, विशापहार, सॉरी, विशापहारचं. बुद्धी हा काय, तत्याज शक्रः शकनाभिमानं नाहं त्यजामि स्तवनानुबन्धं स्वल्पेन बोधेन ततोऽधिकार्थं वातायनेनैव निरूपयामि. म्हणजे काय, हां बोला. तत्याज शक्रः शकनाभिमानम. शक्र म्हणजे इंद्र. इंद्र काय करतो, मी तुमचं बहुमान करतो, मी तुमची भक्ती करतो असं म्हणून अभिमानाने पुढं आलाय. इंद्राची शक्ती सगळ्या गोष्टीमध्ये जास्त आहे, पण तरीसुद्धा भगवंतांच्या समोर तो नगण्य आहे. त्याची शक्ती चालत नाही. त्यामुळं अभिमान नष्ट झाला त्याचा. जेव्हा भगवंतांच्या समोर आला त्यावेळेस तो छोटा झाला ना. भगवान बडे आहेत आणि त्यांच्यासमोर हा इंद्र कितीही बलशाली असला तरी सुद्धा त्याचं
बळ भगवंतांसमोर नाही चालत. म्हणून म्हणलं तत्याज शक्रह शकनाभिमान, मी करू शकतो हा अभिमान सोडून दिला त्याने. नाहम त्यजामी स्तवनानुबंधम, हे भगवान मी तुमचं जरी इंद्राने सोडला अभिमान तरी मी नाही सोडणार, असं धनंजय कवी म्हणतायत. नाहम त्यजामी स्तवनानुबंधम, मी तुमचा स्तवनाचा अनुबंध सोडणार नाही. म्हणजे त्यांनी नाही केलं तरी सुद्धा मी, त्याची शक्ती नाही तरी सुद्धा मी करणार आहे. कसं, त्यासाठी उदाहरण दिलं पुढं. स्वल्पेन बोधेन, स्वल्प म्हणजे छोटं, बोध म्हणजे ज्ञान. माझं ज्ञान केवढं आहे हो, छोटंसं आहे. कोणासमोर, केवळ ज्ञानासमोर. स्वल्पेन बोधेन ततोधिकार्थम, मी या माझ्या छोट्या बुद्धीच्या द्वारे तुमच्या महान स्वरूपाचं वर्णन करतोय. जसं की या खिडकीतून पाहायला गेला तर किती दिसते हो तुम्हाला, खिडकीचं एवढंच दिसतंय का जास्त दिसतंय, बघून येता काय? जास्त दिसतंय नाही की, आता म्हणजे एवढं खिडकी एवढं नाही दिसत आपल्याला, तर बाहेरचं विश्व दिसतं. मग त्यांनी ते दिलं वातायनेनेव निरूपयामी, जसं की वातायन म्हणजे खिडकी, खिडकीच्या द्वारे जसं छोटी खिडकी असली तरी सुद्धा महान विशाल पदार्थाचं दर्शन होतं. हत्ती दिसतो का नाही खिडकीतनं, खिडकी केवढी आहे, हत्ती केवढा आहे हो. म्हणजे छोटा असलं तरी सुद्धा पाहण्याची शक्ती त्यातून भरपूर आहे आपल्याला. तसं म्हणलं माझं ज्ञान जरी अल्प आहे, छोटं आहे, तरी सुद्धा त्याच्यातून मी तुमच्या महान ज्ञानाची, महान स्वरूपाची महिमा गाणार आहे, असं तिथं भक्ती केली गेली. कशासाठी सांगितलं? तसं भगवंतांच्या भक्तीचं प्रदर्शन मी करणार आहे. बाकी कोणी करू शकलं नाही तरी सुद्धा मी, बृहस्पती करण्यात समर्थ नाही आहे तर मी अल्पज्ञानी कसं करेन अशी म्हणून मागं सरकू नका. तर तुम्ही तुमच्या शक्तीचं काय म्हणायचं, त्याला वाव द्या, त्याचा विकास करा, तर तिथं आपल्याला एक दिशा मिळते. ह्याच्यासाठी त्यांनी अजून खुलासा केलेत. आपल्याला जर असं कालचं प्रकरण बघायचं होतं, पण एकदा पूजा पुढं सरकवायची का, 2 आर घ्यायला येते, तेवढे पूर्ण करू आपण. अंध सांगायचे हां, तेच की एकदा हे अर्थ घेऊ मग, कारण ते वेळ संपत येते परत. घ्यायचे जिनेंद्राची नाही. तीर्थंकरों के नवन जलते भये, तीर्थ शर्मदा ताते प्रदच्छन देत सुरगण पंचमेरुन की सदा, दो जलधि ढाई द्वीप में सब गणत मूल विराज ही, पूजो सी जिन धाम प्रतिमा, हो ही सुख दुख भाज ही. माताजींनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ना, सम्यक अर्चना. ह्याच्यामध्ये अध्यात्मपूर्ण 8 अर्घ्यांचं विश्लेषण केलं आहे. आपण त्याच्यावर चिंतन काय करायचं किंवा पूजन कसं करायचं, एकदा वाचलं नसेल तर पूर्ण वाचून काढा, म्हणजे एक आपल्याला दिशा मिळते. खूप चांगलं चिंतन आहे माताजींचं. सम्यक अर्चना आहे तिथं पाहायचं जागी भरपूर आहे. आत्ता स्थापना म्हणजे काय हे बघा, असं आहे, गठ्ठाच आहे. हां, गाभाऱ्याच्या खाली उजव्या हाताला तुझ्या काय सांगितलं. स्थापना म्हणजे ठेवणे, निश्चयनयाने बाहेर भरकटणाऱ्या ज्ञानोपयोगास ध्रुव स्वभावामध्ये केंद्रित करणे, स्थापित करणे, म्हणजेच आत्मानुभव घेणे व व्यवहारनयाने विकल्पाच्या भूमिकेत खरे देवशास्त्र गुरु यांच्या वितरागतेकडे लक्ष लावणे या स्थापना म्हणतात. काय कळलं? व्यवहाराने वितरागता प्रगट करणं, त्या भगवंतांबद्दल सरको पुढं, वितरागतेकडे लक्ष लावणे या स्थापना म्हणले. म्हणजे खऱ्या देवशास्त्र गुरूंना आपल्या ज्ञानात घेणं आणि तिकडं उपयोग लावणं, ह्याला म्हणायचं स्थापना. तुलाच राहिलं नाही.
पान नंबर 11 आहे. 11. निश्चयने बाहेर भटकणारा ज्ञानोपयोग त्याला ध्रुव स्वभावामध्ये केंद्रित करणे याला स्थापना म्हणतात. खाली आहे ना चिंतन लिहिलेलं. 11 नंबर पान आहे. बघू मला दाखवा कुठलं पुस्तक आहे. तुमचं हिंदी असेल मग असू देत. आओ जावा पुढं आणि इकडं बघू. नाही जावा की पुढं. मग तुमचं पान नंबर पुढं आहे अजून. हां 19 पान आहे बघा. फक्त तुमचं आहे मराठीच आहे. किती पान म्हणते. 19 पान आहे तुमचं. हां तेच. काय सांगितलं. स्थापना म्हणजे लिहिलं का खाली चिंतन. खाली चिंतन आहे एकदम खाली 2 ओळी. स्थापना म्हणजे ठेवणे. निश्चयने बाहेर भरकटणाऱ्या ज्ञानोपयोगास ध्रुव स्वभावामध्ये स्थापित करणे म्हणजे निश्चय स्थापना. काय कळलं. माझं ज्ञान बाहेर भरकटतंय, बाहेरच्या पदार्थांमध्ये स्थापित करतोय मी. तर इथे जेव्हा पूजन करायला बसलोय तेव्हा ज्ञानाला ज्ञानात ठेवणं ही खरी स्थापना. तुम्ही कोणाला कुठं ठेवता. स्थापना करताना ते सगळा व्यवहार झाला की देवशास्त्र गुरूंना आपण स्थापित करतोय. पण माझं ज्ञान जे बाहेरच्या विषयांमध्ये व्यग्र होतंय त्याला केंद्रित करणं, त्याला स्थिर करून स्वभावात ठेवणं ही खरी स्थापना आहे. नाहीतर मी दुसऱ्याची काय स्थापना करू शकतो. कुठं करू शकतो. म्हणून सांगतात ज्ञानाने ज्ञानामध्ये ठेवा त्याला, तर तीच खरी स्थापना झाली. पुढं. शीतल मिष्ट सुवास मिलाय जल सो पूजो श्री जिनराय देखे. नुसतं म्हणू आज मग शेवटचे अर्थ बघू. मेरु असी जिन धाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय. कशासाठी सांगितलं. जल चढवायचं स्वच्छ स्वभावाला प्राप्त करण्यासाठी. थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलेलं वाचते. हे व्यवहार नयाने जलाच्या 3 धारा सोडताना पूजक चिंतन करतो की मिथ्यात्वामुळे जन्म जरा मरण यांच्या चक्रात मी सापडलो आहे, त्यामुळे मी दुःखी आहे. परंतु हे प्रभो आपण तर या चक्रातून मुक्त झाला आहात. मी पण निश्चयाने अजन्मा अमर अजर आहे. बस या ध्रुव स्वभावातच शांती आहे. स्वच्छ जलाप्रमाणे निर्मल असलेल्या ध्रुव स्वभावात जाणले तर सहजच मिथ्यात्व मल नष्ट होतो. म्हणून म्हटलं गेलं मम मिथ्यात्व मल विनाशनाय जलम निर्वपामिती स्वाहा. माझ्या सगळ्या मिथ्या परिणामांचा, बुद्धीचा, अध्यवसान भावांचा नाश हो, ह्याच्यासाठी मी हे निर्मळ जल चढवतो. पुढं. जल केशर कर्पूर मिलाय गंध सो पूजो श्री जिनराय मेरु असी जिन धाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय. चंदन कसे असते. कचऱ्यात टाकले, कापले, घासले, जाळले तरी सुद्धा चंदन आपला सुगंध स्वभाव सोडत नाही. तसेच हे जीवा तुझ्यावर कितीही प्रतिकूलता येऊ दे, तू तुझा न्यायक स्वभाव सोडू नकोस. हे त्या चंदनाकडून आपल्याला शिकवण घ्यायची आहे. चंदनाकडून हा मिळालेला संदेश आहे. हे आत्मन, तुला माझ्याप्रमाणे कोणी घासत नाही की कचऱ्यात टाकत नाही. शब्द फक्त टाकले तर कानात आपल्याला कचऱ्यात टाकल्यासारखं वाटतं तुम्हाला. तेव्हा तू तुझा ज्ञान स्वभाव विसरून परामध्ये शुभ अशुभ पर्यायांमध्ये रमू नकोस. चेत, जागा हो, ज्ञान स्वरूपास जाण. म्हणून
शुद्ध शांत स्वभावाला जाणण्यासाठी म्हणून चंदन अर्पण केलं. पुढं अमल अखंड सुगंध सुहाय अच्छत सो पूजो जिनराय महासुख होय देखे नाथ परम सुख होय पांचो मेरु असी जिनधाम लौकिक कार्यामध्ये जसं की विवाह आदीमध्ये तांदूळ का वापरतो? तांदळाने केला ना विवाह. काका डोक्यावर तांदूळ का टाकले हो? दगड का नाही टाकले? असं विचारायचं असेल. तांदूळ का टाकायचं? दगड टाकली असती तर सावधान तर झाले असते बिचारे. तांदूळ टाकल्यावर सावधच होत नाही कोण. का गहू वगैरे का वापरत नाहीत असं माताजींनी विचारलंय. ज्वारी वापरतात होय. बरं बघायला पाहिजे लग्न जाऊन. तर तांदूळ जीवाच्या अखंड स्वच्छ स्वभावाचे प्रतीक आहे. वधूवराच्या डोक्यावर सर्व प्रजाजन तांदूळ आपटतात. ते जणू बोध देतात की सावधान. पर्यायामध्ये काहीही कमी जास्त घडले तरी ध्रुव अखंडच आहे, खंडित होत नाहीच. म्हणून तुझ्या विवाहामध्ये काहीही होऊ देत कमी जास्त त्या जीवनामध्ये, पण तुझा स्वभाव कधीही नष्ट होत नाही. म्हणून तांदळाप्रमाणे मी अखंड आहे असं जाणा. पुढं वरन अनेक रहे महकाय फूल सो पूजो श्री जिनराय महासुख होय देखे नाथ परम सुख होय सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय पुष्पका चढवलं. फूल आपणास बोध देते की सदैव टवटवीत प्रसन्न सर्वांगाने कोमल राहावे. माझा जीवनकाल जरी अल्प आहे, फूल म्हणते, तरी मी तेवढ्या संपूर्ण काळात वातावरणात सुगंध सौंदर्य अर्पण करणार, डोलणारच. जीवन किती काळ जगलो यात तथ्य नाही, तर जीवन कसे जगलो यात सार आहे. म्हणून त्या फुलासारखं सदैव प्रसन्न राहा, आनंद भोगा. मन वांछित बहुतुरत बनाय चरुसो पूजो श्री जिनराय महासुख होय पांचो मेरु असी जिनधाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय. नैवेद्य का चढवलं. निश्चयाने जीव आपल्या जीवत्व शक्तीवरच जगतो. चितीशक्तीमुळे चेतन रूपाने जगतो. जीवाला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही. हीच सुसिद्ध वस्तुव्यवस्था आहे. तेव्हा अन्न, हवा, पाणी, रोटी, कपडा, मकान यावर आपण जगत नाही. ही जीवाची मूलभूत गरज नाहीच. न्यायिक स्वरूपास जाणणे हीच आपली मूलभूत गरज आहे. हे जाणल्यामुळे जीवनात आत्मनिर्भरता व निरपेक्षता उतरते. म्हणून नैवेद्य चढवलं कशासाठी? तर त्या अन्नावर मी जगणारा नाही आहे हे कॉन्फिडन्स येण्यासाठी. म्हणून जाणा मी निराहार स्वरूप आहे. तमहर उज्ज्वल ज्योती जगाय दीप सो पूजो श्री जिनराय महासुख होय देखे नाथ परम सुख होय पांचो मेरु असी जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय अंधारात सर्व वस्तू एकरूप भासतात, परंतु दिव्याच्या प्रकाशात प्रत्येक वस्तू भिन्न भिन्न दिसू लागतात.
याप्रमाणेच अनादिकाळापासून मिथ्यात्वरूपी महान अंधकारामुळे परद्रव्य स्वरूप शरीर, घरदार, सोने नाणे, मुले बाळे, काय काय लिहू पुढं अजून इत्यादींशी एकत्व करतो. अशा रीतीने जी बाह्य द्रव्ये वैभव आपले नाहीत त्यास आपण आपले समजतो व आंतरिक वैभवाला दुसऱ्याचे समजतो. परंतु जीवनात स्वपरभेद विज्ञान करून न्यायिक स्वभावास जाणणे रूपी प्रकाश आला तरच रत्नत्रय प्रगटते. जशी वस्तुव्यवस्था आहे तसेच जाणू लागतो. यामुळेच मी शरीराचे कार्य करतो, परास सुखी दुःखी करू शकतो, ही सगळी मान्यता नष्ट होते. म्हणून भेदविज्ञान प्रगट करण्यासाठी हे प्रतीक आहे दीप, त्याला चढवलं. पुढं घेऊ अगर मलधिकाय धूप सपूजो श्रीजिनराय महासुख होय देखे नाथ परम सुख होय पांचो मेरु असी जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय. याचा अर्थ राहिला होता करायचा. तर काय सांगायले, धूप का चढवलं जातं म्हणतो आपण की अष्टकर्म दहनाय, 8 कर्मांचा नाश करण्यासाठी धूप चढवतो. पॉझिटिव्ह सांगा. हे निगेटिव्ह झालं. 8 कर्मांचा नाश करण्यासाठी. पॉझिटिव्ह काय हो? धूप का चढवता? निष्कर्म स्वभावाला प्राप्त करण्यासाठी. म्हणजे कर्म तर माझ्यामध्ये नाहीतच, पण स्वभाव असा आहे निर्मळ, त्याला प्राप्त करण्यासाठी. तर त्या शब्दांचे अर्थ बघा. घेऊ म्हणजे काय? घालणं, टाकणं असं. खेऊ अगर अमल अधिकाय, अगर आदि बनी शुद्ध धूप अग्नि में खेकर श्री जिनेंद्र भगवान की मैं पूजा करता हूँ. अगर म्हणजे पण एक प्रकारचं चंदन आहे. अगर अमल अधिकाय, अगर आदि से, किंवा एक प्रकारचं धूप आहे म्हणा. अगर आदि से बनी शुद्ध धूप अग्नि में खेकर, कुठली अग्नी, कुठलं धूप? तर ही विभावरूपी आपले धूप, आणि त्याला आपण त्या अग्नीत घालतोय म्हणजे ध्यानरूपी अग्नीने त्या विभावांना नष्ट करतोय. तर अशा रीतीने या धूपाच्या द्वारे मी हे भगवान तुमचं पूजन करतो. शुद्ध धूपाच्या द्वारे ज्ञान अग्नीमध्ये सगळ्या मलाला नष्ट करून निर्मळ होऊन मी हे भगवान स्वतःला जाणतो, आणि त्याच्या निमित्तामध्ये जेव्हा विकल्पाच्या भूमिकेत येतो तेव्हा तुमचं पूजन करतो, ज्याच्या निमित्तात मला महान सुखाची प्राप्ती होते आणि भगवंतांचं दर्शन मात्रच मला परमसुख देणारं आहे. 5 मेरूमध्ये स्थित जे 80 चैत्यालय आहेत त्या सर्व प्रतिमांचं मी पूजन करतो, प्रणाम करतो, ज्याच्याद्वारे मला महान सुखाची आणि परमसुखाची प्राप्ती होते. म्हणा ओम ह्रीम. 80 जिन चैत्यालयस्थ जिन बिंबेभ्यो मम शुद्ध स्वभाव प्रकाशनार्थ धूपम निर्वपामिती स्वाहा. म्हणून स्वतःच्या शुद्ध स्वभावाला जाणा. आनंद राहिलाच. ओम जाणा. सर्व कर्म मलाने रहित हा मी शुद्ध जीव आहे. अकर्ता आहे, अभोक्ता आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, चेतन स्वरूप आहे, अमूर्तिक स्वरूप आहे. स्वला जाणा. या जगात कोणत्याही पराचा माझ्याशी, माझा पराशी कोणताही संबंध नाहीच. एकत्व स्वरूप जाणा.
शुद्धोऽहं विभावमलरहितोऽहम् ॐ विसर्ज। नमो अरिहन्ताण।